करून देतो। मी सतीश शहाजी कुलाल, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा। आज आपल्या समोर येण्याचं कारण आपल्या ट्रेनचे जे 4 मुद्दे आहेत, प्रामुख्यानं माळशिरस तालुक्यामध्ये जे आमचे मार्कडवाडी गाव आहे, त्या गावामध्ये परत मतदान बॅलेट पेपरवरती व्हावं या विषयावरती गेली 8 दिवसापासून जन आंदोलन उभा आहे। आणि मग 1 नंबर विषय, 2 नंबर विषय आहे या सरकारकडून किंवा भाजपने जी रणनीती आखून या निवडणुकीमध्ये ईव्हीएम फ्रॉड केला आहे असं मतदारांचं म्हणणं आहे आणि त्याची पावती लाडकी बहीण आणि ओबीसी फॅक्टरी यावरती फाडण्यात आलेले आहे। विषय क्रमांक 3, ओबीसी आंदोलन जे वडीगोद्री येथे झालं, त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके यांचा सहकारी म्हणून 10 दिवस त्या आंदोलनामध्ये मी स्वतः होतो। गेली 5 वर्ष झालं त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या सोबत 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे। आणि त्या आंदोलनाच्या मुळे समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, त्याच्या नावाखाली मराठा विरुद्ध धनगर हा वाद कसा वाढवण्यात आला, कारण मी धनगर समाजाच्या चळवळीमध्ये गेले 10-12 वर्ष काम करतोय आणि त्याचा इफेक्ट धनगर समाजाच्या पॉलिटिकल राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणात कसा दिसून आला। आणि विषय क्रमांक 4 की धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांची दलाली करून समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ कशी फेकतायत किंवा समाजाची कशी फसवणूक करतायत। तर आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया की आता ज्या या विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये जे जन आंदोलन चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने पोलिसांना पुढे करून ते आंदोलन मोडीत करण्यात आलं। कायदेशीररित्या त्या गावाने मतदानाचा निकाल झाल्यानंतर आपलं मतदान चोरीला गेले असं त्यांना वाटू लागलं। जसं एखाद्या विषयामध्ये आपली खासियत असते आणि तिमाही, 6माही, 9माही या तिन्ही आणि वार्षिक या 4ही परीक्षामध्ये ज्यावेळेस एखाद्या विषयामध्ये 3 परीक्षामध्ये मला सरासरी 80 ते 90 या दरम्यान मार्क विषयाला पडत असतील आणि मला वार्षिक परीक्षेमध्ये जर 35-36 मार्क पडले असतील तर त्या विद्यार्थ्याला तो पेपर रिचेक करायचा अधिकार असतो। तसंच त्या गावाने एकोपा करून त्या प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं तहसीलकडे अर्ज केला, परंतु तहसीलदारांनी तो अर्ज निकालात काढला आणि तशी कुठलीही प्रक्रिया आपल्याकडे नाही म्हणून सांगितलं। आणि मग त्या गावाने स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं। जो आपला मीडिया आहे, जो 4था अर्धस्तंभ, त्याच्या साक्षीनं हे मतदान तुमच्या लाईव्ह कॅमेऱ्यासमोर घ्यायचं आणि तिथेच समोर मोजायचं आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं त्या जनतेचं मत होतं। परंतु ही ईव्हीएम आणि मतचोर जे सरकार आहे ते म्हणजे या लोकांच्या त्यांच्या मतदानाच्या चोरीला ये सरकार मार्कडवाड़ी जनता से डरती है क्योंकि उसने पुलिस आगे किया है, पुलिस आगे करती है। आणि मग पोलिसांचा दबाव तंत्र पाडून ते आंदोलन मोडीत काढलेलं आहे। त्याच्यावर आता राज्यातले पवार साहेब आलते, राज्यातले विविध नेते तिथे भेट देत आहेत, हा वरिष्ठांचा विषय आहे। ते त्यावर सखोल आपलं काय असेल ते मार्गदर्शन करणार आहे, त्यांनी राज्यात मोहीम चालवणार। परंतु मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की अक्कलकोट तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आदरणीय सुनीलदादा बनगरे आमचे मित्र आहेत, त्यांनी रासपातर्फे तिथं उमेदवारी केली होती आणि दोड्याळ म्हणून गाव आहे त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये, त्यामध्ये 270 बूथ वरती त्यांनी त्यांना जाऊन मतदान केलेलं होतं, परंतु ते काउंटिंग मध्ये 0 दावण्यात आले। हा विषय हा ईव्हीएम संदर्भात झाला आणि मग लोकांचे आक्षेप असताना हे सरकार बॅलेट पेपर विषयी काही बोलत नाही। आणि विषय क्रमांक 2 की ओबीसी फॅक्टर या निवडणुकीमध्ये केवळ लाडकी बहीण चालली, त्याचं एक साधं उदाहरण देतो की ज्या घनसांगवी मतदारसंघ आहे राजेश टोपे साहेबांचा, त्या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलन, अंतरवाली, सराटी, वडीगोद्री येथे ते आंदोलन उभे राहिली
आणि त्या आंदोलनामध्ये मीही तिथं 10 दिवस होतो. तिथं ओबीसी फॅक्टर कसा चालला नाही किंवा काय नाही, ज्या मतदारसंघातून गेली वर्षभर 10 ते ओबीसी विरुद्ध मराठा चालत होती त्या मतदारसंघामध्ये एकूण मतदान 3,30,291 आहे आणि त्यापैकी झालेलं मतदान 2,54,880 आहे आणि त्यामध्ये 3 उमेदवार प्रामुख्याने होते. त्यामध्ये 4 उमेदवार होते, त्यामध्ये 3 उमेदवार मराठा समाजाचे होते आणि 1 उमेदवार धनगर समाजाच्या होते. त्यामध्ये हिकमत उडान हे शिंदे साहेबांच्या पक्षाकडून होते, राजेश टोपे शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून होते आणि तिसरे उमेदवार जे घाडगे आहेत ते अपक्ष होते आणि कावेरीताई खटके, बळीराम तात्या खटकेंच्या पत्नी ह्या वंचित आघाडीकडून उभ्या राहिल्या होत्या. तर त्यामध्ये त्यांना एकूण पडलेलं मतदान त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं 1,25,000 मतदान आहे, ओबीसीचं 1,05,000 आहे आणि बाकीचं ऑदर मतदान आहे. तर त्या मतदानामध्ये हिकमत उडान साहेबांना 98,174, राजेश टोपे यांना 95,334, कावेरीताई खटके यांना 20,709 आणि घाडगे हेच ते उमेदवार मराठा 23,720. म्हणजे एकूण मतदानापैकी झालेलं मतदान 2,54,000. त्याचा रेशो 74% आहे आणि त्या 74% पैकी जी ओबीसी कडून जे आंदोलन तिथं जे वडीगोद्रीमध्ये ओबीसीचं ज्या बळीराम तात्या खटकेने उभा केलं त्यांना मतदान हे 20,709 पडलेलं आहे. म्हणजे सरासरी 74% रेशोचं जर पकडलं तर त्यांना 10-12% मतदान झाले. म्हणजे याचा अर्थ राज्यामध्ये ओबीसी फॅक्टर चाललेलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत, छगनराव भुजबळ सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्या की छगनराव भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, त्या ओबीसीच्या स्टेजवरती धनगर समाजाच्या सर्व नेत्यांना जे भाजप पुरस्कृत आहेत या नेत्यांना ओबीसीच्या सभा चालवण्यासाठी महादेव जानकर असतील, आमचे प्रकाश अण्णा शेळके, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके या सर्वांना एकत्र घेतलं जातं. परंतु हेच ओबीसीचे नेते धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्र शब्द काढत नाही. आणि मग तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा आदरणीय भुजबळ साहेब आणि पंकजा मुंडे यांना सवाल आहे की तुमचं धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काय मत आहे हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे. धनगर समाजाचा माधव फॅक्टर खाली फक्त वापर आणि वापर आजपर्यंत झालेला आहे. माधव फॅक्टरचा फक्त हा बिझनेस भुजबळ आणि मुंडे कुटुंबियाकरता चाललेला आहे. अदर ते धनगर समाजाला कुठेही एखाद्या कार्यकर्त्याला जो नेतृत्व वर येईल त्याला आपल्या खिशात घ्यायचं आणि राहिलेल्या बाकी समाजाचा वापर करायचा, हा आपल्या माध्यमातून माझा त्यांना जाहीर सवाल आहे. आणि राहिलेला आता शेवटचा भाग आहे तो धनगर समाजाचा एसटी आरक्षण. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी लोकसभेपूर्वी धनगर समाज रस्त्यावर आंदोलनासाठी उतरला होता आणि जेव्हा ताकदीनं समाज स्वतःहून स्वयंस्फूर्तीने उभारतो तेव्हा गावगाड्याचे छोटा जे कार्यकर्ते आहेत ते ताकदीनं आपलं आंदोलन, सर्वसामान्य कुटुंबातील चळवळीचे कार्यकर्ते आंदोलन उभा करतात आणि जेव्हा ते आंदोलन ताकदीनं उभं राहतं तेव्हा ते आंदोलन मोडत काढण्याचे धनगर समाजाचे दलाल नेते, काही सरकारच्या जवळचे असलेले गोपीचंद पडळकर हे त्यांनी काम केलं. पवार साहेबांवर किंवा इतर कुणावरही राज्यातील नेत्यांवर खाल्ल्या स्तरावर टीका करायची, आंदोलनावरती बोलायचं नाही. आणि जेव्हा आंदोलनाची मिटिंग जेव्हा सरकारकडे लागते तेव्हा आमदार म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथं जायचं आणि बाहेर आल्यानंतर त्यांनीच प्रेसला बोलायचं. बघा, लोकसभेच्या आधी त्यांनी बाहेर येऊन सांगितलं प्रेसला की या राज्यात 4 महिने अभ्यास करायला पाठवलं, त्या राज्यात म्हणजे 4 राज्यात त्यांना अभ्यास करायला पाठवलंय. परत 30 नेमलं. देवेंद्र फडणवीसांनी 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले होते, परंतु हे धनगर एसटी आरक्षण हे कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु हे नेते, आमचेच नेते काही दलाली खाऊन हे आंदोलन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत. आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे आता ईव्हीएम ची मतं चोरून या राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आता धनगर आरक्षणाचा विषय घेणार आहेत का? त्यांना असा माझा जाहीर सवाल आहे. आम्हाला धनगर समाजाची कोणतेही
आज ज्या आदिवासींना योजना, त्या धनगर समाजाला योजना किंवा धनगर समाजाची कोणतीही अशी मागणी नाही की आम्हाला ह्या योजना द्या, आम्हाला त्या द्या. आमची सगळ्यांची एकमुखी मागणी आहे, आमचं एसटीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं पाहिजे, आमची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तेही एसटी मध्ये आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता, जसं आम्ही ओबीसी मध्ये एनटीसी मध्ये ब्रॅकेट मध्ये आहे तसंच आम्हालाही एसटी मध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये ब्रॅकेट द्या. त्या पद्धतीने समाजाची मागणी आहे. परंतु आता या सरकारमध्ये ईव्हीएम विरुद्ध गेले 2 दिवस झालं जनता रस्त्यावर उतरते, परंतु या सरकारमध्ये जो या सरकारचा फड आहे त्या फडामध्ये मावशीची आणि नाच्याची भूमिका गोपीचंद पडळकर करतायत आणि मावशीची भूमिका सदाभाऊ खोत करतायत. आणि ही टोळी उद्या आमच्या मार्कडवाडीला माळशिरस तालुक्यात सभा घेण्यासाठी येणार आहे. माझा गोपीचंद पडळकरला सवाल आहे की त्यांनी धनगर आरक्षणाविषयी बोलावं आणि त्यांना या स्टेजवरून मी आवाहन करतोय, त्यांनी कधी माझ्या समोर डिबेटला यावं आणि कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषणाला आम्ही दोघं एकत्र बसतो, तिथून आमचं एकतर प्रेत उठल नाहीतर आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट भेटेल. परंतु त्यांनी धनगर समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्याचं काम करू नये असं आपणा सर्वांच्या साक्षीनं त्यांना मी जाहीर आवाहन करतोय. प्रश्न वगैरे असतील यात तुम्ही येत्या मंत्रिमंडळात आता जो मंत्री विस्तार होईल त्याच्यात हा मुद्दा मांडणार? आता मी मंत्री नाही ना, विस्तारामध्ये म्हणजे नाही, तुम्ही मंत्री नाही, पण तिथं आंदोलन करून किंवा तिथे जाऊन ऍक्च्युअली नाही. आता हे आम्ही आंदोलन करणार आहे, आम्ही चळवळीचे कार्यकर्ते, आमची जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सरकारमध्ये धनगरचे 6 दाखले रद्द केलेले. पाठीमागचा प्रश्न धनगर समाजाचा कोर्टात प्रश्न असल्यामुळे कोर्टाने ते धनगराविषयी एक ऑब्जेक्शन घेतल्यामुळे, परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी धनगरांचे दाखले रद्द केलेले आणि या राज्यामध्ये फक्त आता धनगरच शिल्लक आहे. आणि आता धनगरांची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारनं करावी, धनगरांची फसवणूक करू नये, धनगरच्या नेत्यांनाही आव्हान आहे. कुठल्या बेसिसवर तुम्ही म्हणता की धनगरांना एसटीची मागणी करायला? ऑलरेडी शेड्यूल स्ट्राईक मध्ये घटनेमध्ये ऑलरेडी धनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीचं आरक्षण धनगरांना दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी फक्त कुठल्या सेक्शन मध्ये काय आहे, रेफरन्स काय? 340 मध्ये ओबीसी दिलेलं आहे, 341 मध्ये एससी आणि एसटी 342 मध्ये दिलेलं आहे. तसं भारतामध्ये सगळीकडेच तुम्ही बघितलं ना, तर कुठे कुठे जाट लोकांना ओबीसी मध्ये घेतलेलं आहे, कुठे कुठे धनगरांना ओबीसी मध्ये घेतलेलं आहे, कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये. बघेल जे समाज तुम्ही बघत असाल, बघेल हा धनगर मध्येच येतो, पण काही स्टेट्स मध्ये ते ओपन मध्ये पण आहे. आमच्या निदर्शनानुसार आमचे हे जे आरक्षणाचा जो विषय आहे, तुमची एकंदरीत सामाजिक परिस्थिती बघूनच करतात. येस येस. तुम्ही कुठल्या बेसिसवर मागताय? धनगर समाजाची तशी वस्तुस्थिती आहे ना. आजही आमचे मेंढपाळ बांधव, मराठा समाजाचं काय चुकलं ना मग त्याच्यामध्ये? मराठा समाजाने त्यांची मागणी करावी. जर त्यांच्या आजही तुम्हाला सांगतो, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. त्यांची जी मागणी मनोज जरांगे पाटील कायम धनगर आरक्षणाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांनी दिलेला आजपर्यंत. ओबीसीचे नेते छगन भुजबळ, पंकजाताई मुंडे, छगन भुजबळाने विशेषतः धनगर आरक्षणाविषयी आजपर्यंत ब्रशब्द काढलेला नाही. आणि मागणी त्यांची काय जी असेल जरांगे पाटलांची, हे सरकारकडे असणार आहे. सरकार त्यांना ज्या काय त्यांच्या कायद्यात जे काय बसणार असेल ते आरक्षण सरकारने त्यांना द्यावं. जे कायदेशीर गोष्टी असतील त्यांना आमचा सपोर्ट आहे, मनोज जरांगे पाटलांना सुद्धा. दुसरा तुम्ही मुद्दा उचलला ते ईव्हीएमचा. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, सरकारने मदत चोरली, तितकाच तुमचा स्ट्रॉंग मुद्दा होता. कारण सुप्रीम कोर्टचे जज जे आहेत बी वराळे म्हणून, त्यांच्यासमोर ही याचिका दाखल झाली होती, त्यांनी फेटाळला हा विषय. आणि अगोदर का नाही हे आवाज उठवला की बाबा आम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे? एकंदरामध्ये देशभर ह्या निवडणुका 5 वर्षामध्ये कंटिन्यू होत असतात. प्रत्येक राज्याच्या टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होत असतात. आणि प्रत्येक वेळेस एक ईव्हीएम जे मशीन आहे हे मानव निर्मित आहे.
आणि त्याला मानव आपण अप्रोटेड करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जे पहिल्यापासून दिल्लीमध्ये असेल किंवा का तुम्ही जर अखिलेश यादव वगैरे असता त्यांची मागणी असेल किंवा महाराष्ट्रातली काही नेते वेळोवेळी, परंतु वरचे लोक जे केंद्र सरकारमधले असतील त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे. कारण आपल्या या लोकशाहीमध्ये ग्रामसभा हा पंचायत राजचा शेवटचा भाग आहे आणि त्याला सुद्धा जसं राज्याचं कॅबिनेट होतं तसं ग्रामपंचायतला सुद्धा त्या ग्रामसभेला कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे. आणि मग एखाद्या ग्रामसभेचा किंवा एखाद्या तालुक्यातल्या 95% ग्रामपंचायती जर ठराव देत असतील की हे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, तर मग लोकशाही आहे. आणि जर मतदाराचं जर ऐकणार नसताल निवडणूक आयोग किंवा कोणी, तर ऐकलं पाहिजे. ह्याच्या आधी झाल्या ज्या निवडणुका झाल्या त्याला काय नॉट चालेल. मला तेच म्हणायचं, साफ केल्यावर काठीमधून साफ नाही ना बनणार. आता विधानसभेचे इलेक्शन झाले ऑलरेडी, त्यावेळेस तुम्ही का नाही उचललं? लोकसभेचे इलेक्शन होते त्यावेळेस तुम्ही का नाही म्हटले की बॅलेट पेपरवरच पाहिजे? त्यावेळेस संख्याबळामध्ये आज धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मान्य करताना तुम्ही जर स्ट्रॉंग मुद्दा उचलला असता तर तुमचं मान्य झालं असतं. येस. हे पहा, इलेक्शन हे काय शेवटचं नव्हतं की साप गेल्यावर आपण काटे अनेक साप निघणार आहेत. बऱ्याच लोकांचे लाईफ खराब होऊन जाते. नाही, आता ते झाले. मग आता मागणी आपण त्या पद्धतीने करतोय. मार्कडवाडीतल्या लोकांनी मग त्यांनी सांगितलं की आमच्या गावाचं प्रातिनिधिक स्वरूपावर तुम्ही काय निकाल चेंज करू नका, पण तुम्ही जर निवडणूक घेत नसाल तर आमच्या पद्धतीवर आम्हाला करू द्या. पण त्यांनी ते पोलीस प्रशासनाने नाकारलं. आणि मग तशा पद्धतीने मग तुम्हाला एक साधं जर त्याचं एक्झाम्पल सांगितलं तर केंद्रामध्ये 2019ला बघा भाजपच्या 303 जागा होत्या आणि काँग्रेसच्या 44 जागा होत्या. आणि 2024ला त्यांच्या 237 जागा आणि काँग्रेस 101 आले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की ग्रामसभेचे जे इलेक्शन आहे ते बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे? नाही, जी कोणताही निवडणूक असू द्या, विधानसभा, लोकसभा असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे मतदार आहेत, कारण आम्ही तिथे मार्कडवाडीच्या आंदोलनामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सहभागी आहे. लोकांना आमचं मत त्यांना कन्फर्म जोपर्यंत शुअर होत नाही की ते शिक्का मारून जोपर्यंत त्या बॅलेट पेपरच्या पेटीत टाकत नाही तोपर्यंत त्यांना समाधान नाही ना. एकदा तुम्ही बटन दाबल्यानंतर तुमचं मत कुठं गेलं, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. ते उशिरा त्याचा आवाज येतोय, कधी चिठ्ठी व्यवस्थित दिसत नाहीये, कधी उशिरा येते, मशीन स्लो चालतंय, रात्री 10-11 वाजेपर्यंत मतदान चालतंय, परत संध्याकाळी 4 वाजता जी आकडेवारी निवडणूक आयोग जाहीर करतंय, परत रात्री 11 वाजता वेगळी आकडेवारी जाहीर करताय. त्याचं एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो साहेब की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे केंद्रात झालं. महाराष्ट्रामध्ये 2019ला भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा, शिवसेना 56, एनसीपी राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसच्या 40 जागा होत्या. त्याच प्रमाणामध्ये बघा आता हा 105 जागा 105च्या 32 झाले भाजपच्या आणि शिवसेनेच्या 57, शिंदे साहेबांच्या आणि 20 ठाकरे साहेबांच्या. आणि मग त्याच प्रमाणात एनसीपीच्या 43 आणि अजितदादा शरद पवार साहेबांच्या 10 आणि अजितदादांच्या 43 आणि काँग्रेसच्या 40च्या जागा फक्त 16 राहिल्या. म्हणजे ज्या त्याच्यामध्ये बॅलेट पेपरवर बघा, बॅलेट पेपरवर हे बॅलेट पेपर हे निवडणुकीचं सध्या एक्झाम्पल सांगत असतं, परंतु या महायुतीच्या उमेदवारांना जेवढ्या ठिकाणी बॅलेट पेपरचं बहुमत आहे त्याच्या 1.5 पट 2 पट जागा ते विजयी झाले. आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्यांना त्या जागेत जेवढं जे पोस्टलचं मतदान आहे ते पोस्टलचं मतदान आहे त्याच्या निम्म्या 25% जागावर त्यांना विजय दाखवण्यात आलेला आहे. सगळं मान्य तुम्ही जे म्हणताय जे काय बोलताय ठीक आहे, तर त्याचं काय एव्हिडेन्शियल प्रूफ असायला पाहिजे ना. तुम्ही जर ईव्हीएमचं मशीन बघितलं तर त्याच्यातनं ती चिठ्ठी पडताना तुम्हाला दिसते, तुम्ही जे बटन दाबता ते तुम्हाला दिसतंय आणि ज्यावेळेस काउंटिंग होतीये त्यावेळेस पण हे दोन्ही गोष्टी मॅच केल्या जातात. आता त्यामध्ये तुम्हाला विचारायचं असंच आहे, तुमचं जर इतकंच स्ट्रॉंग डिसिजन आहे की बाबा बॅलेट पेपरच असायला पाहिजे, ईव्हीएम मध्ये गडबड होती, तर तुम्ही आधीपासून का नाही केलं? म्हणजे आतापर्यंत बॅलेट पेपरवर आलो असतो आपण. आतापासून आपण चालू करूया. ही काय आजची मागणी नाहीये, हे गेल्या पहिल्यापासून मागणी चालू आहे. लोकसभेत चालू आहे, विधानसभेत चालू आहे, कुठल्या तरी पक्षाचा लोकप्रतिनिधी किंवा आपच्या काही उमेदवारांनी त्याची ट्रायल लावलेली हे चालू आहे. परंतु
इथून पुढचं ही मतदारांचं, माझा एकट्याचा किंवा तुमचा विषय नाही. ज्या मतदाराला वाटतं की माझं मत हे बॅलेट पेपरवर केल्यावर सुरक्षित राहील किंवा ज्याला मत दिलंय त्याला हे तिथपर्यंत माझं मत पोहोचेल, त्या मतदाराची मागणी असल्यामुळे आपण ती मागणी करतोय. आणि लोकप्रतिनिधी स्वरूपात आपण ते प्रामुख्याने पुढील भूमिका मांडतोय. आता 2014 पासून जेव्हापासून महाविकास आघाडी वगैरे हे जे निवडणुकीमध्ये त्यांना कमी मतं मिळायला लागली किंवा त्यांची सत्ता जायला लागली तेव्हा ईव्हीएमच्या नावाने ओरड करायला लागली. त्याच्या आधी ते त्याच्यावर जिंकले, बरोबर आहे, तसंच झालं. आणि जनमत बदलू शकतं, असं नाही की त्याला मतं मिळतं म्हणून दरवेळी त्यालाच मत मिळालं पाहिजे आणि तोच उमेदवार दरवेळी निवडून आला पाहिजे असं काही नाही. आता तुम्हाला पण या इलेक्शन मध्ये पण तोच प्रकार घडला की ईव्हीएमच्या नावाने ओरड केली गेली आणि ईव्हीएमचं आम्हाला मान्य नाही म्हणून एक वेगळं खासगी मतदार बॅलेट पेपरवर तुम्ही घ्यायला म्हणजे मागणी केली किंवा गरज होत असतं. तर मग ऐका ना, तर मोवियाला बऱ्याच न्यायालयात जे निकाल लागले त्यांच्या विरुद्ध ते पण त्यांना मान्य नाही. मग आता याच्यापुढे स्वतःचे न्यायालय स्थापन करणार का आणि तिथे परत ते खटले चालवणार? ज्युडिशरी स्वतःच कसं करू? हे पण तसं नाही, पण कायदेशीर ऐका यामध्ये हे पण कायद्याला आपण जो प्रश्न केलाय तो अतिशय योग्य आहे. माझा ऐकून घ्या एक मिनिट. जो प्रश्न केलाय तो अतिशय योग्य आहे, परंतु हे पक्ष आणि पक्षप्रमुख हे त्या निवडणुका होत असतात, कोण पराजय विजय होत असतो, पुन्हा त्या पराभवाची कारण शोधत असताना जी कारण समोर येतात किंवा ते पुढे केली जातात. परंतु ही बॅलेट आत्ताचा जा ह्या निवडणूक झाली याच्यावरती ईव्हीएम वर नेत्याच्या आधी जनतेनं या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलाय हे आपल्या लक्षात आलेलं पाहिजे. की नेते एखादा बोलला असतील एखाद्या पक्षाने की आमच्या जागा एवढ्या कमी आल्या त्यांना काय वाटत असेल, पण या महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये जवळजवळ 85 मतदारसंघामध्ये आतापर्यंत काही 450च्या आसपास तक्रारी आलेली की यामध्ये वोटिंग मध्ये अनियमितता होतीये. हा कुठल्या पक्षाचा किंवा पक्ष प्रमुखांचा विषय नाही, जनतेचं म्हणणं आहे. म्हणून आज मार्कनवाडीच्या गावामध्ये कुठेही त्या गावाला कुणीही तिथले आमदार उत्तमराव जानकर विजय झाले आणि विजय आमदार स्वतःच्या आमदारकी पदाचा राजीनामा देऊ इच्छित आहेत आणि ते पराभव झालेल्या आमदारांना विनंती करतायत की आपण दोघं सत्ताधारी पक्षाचे आमदार जे राम सातपुते आहेत, आपण दोघं जण निवडणूक आयोगाकडे जाऊया आणि बॅलेट पेपरच्या मतदानाची मागणी करूया आणि मी माझा राजीनामा देतो आणि तसं प्रशासनानं आपल्या मतदारसंघापुरती परत पोटनिवडणूक बॅलेट पेपरवरती घ्यावी. हा विजय आमदार पहिल्यांदा म्हणतोय साहेब. हा एखादा पराभूत आमदाराने ईव्हीएम वर खपर फोडलं असतं तरी चाललं असतं, पण विजय आमदार का म्हणतोय तर विजय आमदार विजय झाल्यापासून 2-3 दिवस ते मुंबईलाच होते, परंतु तिथले जे मतदानाचा निकाल आला तो गावकऱ्यांना तिथल्या एकत्रित मान्य नाही आणि मग त्यांनी मान्य नसताना आमदाराच्या परस्पर त्यांनी तहसीलदारांना पत्र दिलेलं होतं. शेवटी तेच म्हणायचं की जिकडे मोवियाच्या बाजूने निकाल लागतो ते बरोबर असतात ईव्हीएम, त्यांच्या विरुद्ध निकाल लागले ते ईव्हीएम हॅक केलं किंवा त्याच्यावर काहीतरी गडबड होणार किंवा ते कुठला प्रकार. म्हणूनच पूर्वी पण असंच होतं. राजीवगांधींनी पण विधान केलं होतं जेव्हा बॅलेट पेपरवर बीजेपीला जास्त मतं मिळाली होती तेव्हा त्यांना तिथं पण आक्षेप घेतला होता हे चुकीचं मत. अरे जर तुम्ही हारताय म्हणल्यावर मग जन्मत तुम्ही समजून घ्यायला पाहिजे दरवेळी तेच जुनी रेकॉर्ड. ठीक आहे ना, मला एकच म्हणायचंय की बॅलेट पेपर पेक्षा ईव्हीएम मशीन जे ऑपरेटिंगचा किंवा त्याचा जे निवडणुकीच्या कार्यकाळाचा जो विषय आहे तो अधिक खर्चेचा भाग आहे आणि मग सरकार का तयार होत नाही. जर मतदारांचीच मागणी असेल, आपण आता बैलगाडी सोडून कार मध्ये आलो, आता परत बैलगाडीत बसणार आहे का? नाही, उद्या चालवणाराची जर इच्छा असेल की मला परत बसायचं तर त्याच्या इच्छा पुढे कोण काय करणार. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आमचं सरकार आलं तरच गडबड झाली आणि दुसऱ्याचं सरकार आलं तर गडबड नाही झाली असा राजकीय पक्षांचा विषय. आताचा जो विषय आहे तो मतदाराचा आहे.
विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष हे एकमेकावर आरोप करत राहतील, फायद्या तोट्याच्या गोष्टी बोलत राहतील, त्यांचं अपयश पचवण्यासाठी कोणी काय बोलेल. पण आता जो ईव्हीएमचा विषय आहे माळशिरस तालुक्यातला, तो मतदाराचा विषय आहे. आणि मतदारांना वाटतं की जर अशा पद्धतीचा असेल की मग पोस्टल मतावरती या महायुतीच्या उमेदवारांना 1.5 जागा जिंकता येतात जिथं ज्यांना बहुमत आहे, आणि महाविकास आघाडीला जिथं पोस्टलचं बहुमत आहे तिथं त्यांच्या 25% त्या प्रमाणात जागा त्यांना जिंकता आल्या. आणि मग उद्या भविष्यामध्ये हा निवडणुकीत जी निवडणूक लढणारा जो विरोधी पक्ष, या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असायला पाहिजे. सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी पक्ष सक्षम असेल तर आपण चांगल्या वातावरणामध्ये, पोषक वातावरणामध्ये सर्वजण राहू शकतो, आपले हक्क, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य टिकवू शकतो. तर आता हे तुमचं महाराष्ट्र सरकारला हे निवेदन आहे की तुम्ही बॅलेट पेपर? हो, आम्ही संपूर्ण माळशिरस तालुक्याचं निवेदन आहे, माझं एकट्याचं नाही. त्याबरोबर महाराष्ट्रातूनही अनेक तक्रारी आहेत, पण आम्ही आमच्या तालुक्यापुरतं आम्ही पहिल्यांदा तहसीलला आवाहन केलेलं आहे. तहसील नंतर आता राज्याचे वेगवेगळे नेते येत आहेत, तिथं ठिय्या मांडलेला आहे, तिथं उपोषण आता सध्या चालू आहे. सरकारचं काय म्हणणं? तहसीलदारांचं म्हणणं आहे की अशी प्रक्रिया आपल्या निवडणुकीमध्ये नाही की रिमतदान घ्यायचं. जर पोट निवडणूक लागली, समजा एखादा तिथला उमेदवार कॅन्डिडेट मयत झाला तर ते नॅचरली पोट निवडणूक लागते. तर तशा आता पद्धतीने हे जे विधानसभेचे इलेक्शन झाले त्याच्याबद्दल तुम्ही सांगताय हा परत घ्यायला? हा आत्ताच सांगतोय. संविधानिक आहे का ते? ही जी तुमची डिमांड आहे ती संविधानिक आहे का? त्या मतदारांचं म्हणणं आहे की आमचं मत कुठं गेलं. आता मग तुम्ही तर शिकलेले आहात ना, आहे ना, बरोबर आहे का? संविधानिक गोष्ट आहे का ही? नाही, लोकसभेमध्ये आता लोकांनी जर ठरवलं, ग्रामसभेने जर ठराव दिला, जर त्या ग्रामसभेचा ठराव असेल किंवा 95% ग्रामपंचायतचे ठराव असतील तालुक्यातले, मग ग्रामपंचायतपेक्षा ग्रामपंचायतच ही लोकशाही आहे किंवा ग्रामसभा ठरावच ही लोकशाही आहे. डिसिजन कोण घेईल? डिसिजन आता लोक घेतील का कोर्ट घेईल? निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि कोर्ट. निवडणूक आयोग कसं घेणार? कोर्ट घेईल. निवडणूक प्रक्रिया आहे का? हे बघा, ज्यावेळेस निवडणूक आयोग ज्यावेळेस दाद देणार नाही, निवडणूक आयोग ज्यावेळेस दाद देणार नाही त्यावेळेस ही प्रक्रिया आपोआप कोर्टामध्ये जाईल. तुम्ही कोर्टात जाणार का? हो, आता काल आम्हाला पवार साहेब असतील किंवा राज्याचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे ना आधीच. त्याच्या आधी याचिका टाकली होती. चीफ जस्टिस बी वराळे यांनी याचिका फेटाळलेली ऑलरेडी. नाही, कोर्ट जर फेटाळत असतील, हे पहा 2019च्या अपात्र आमदाराचा अजून निकाल लागलेला नाही, दुसरी टर्म चालू झाली. निवडणूक आयोग, कोर्ट सगळे तर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार असेल, उद्या कोर्टात जरी गेलो आणि जर कोर्टाने नाही मान्य केलं तर उद्या विरोधी पक्षामध्ये एकही उमेदवार निवडणूक लढायला तयार होणार नाही. जर त्याने काम केलेल्या किंवा त्यानं ज्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्या मतदारसंघामधल्या जनतेचं जर मत त्याला योग्य पद्धतीने मिळणारच नसेल किंवा तसा त्याला आत्मविश्वास नसेल तर इथून पुढे निवडणुकीला कोणीही सामोरं जाणार नाही. आणि ऑन कॅमेरा आता हे बोलणं योग्य नाही, पण निवडणुकीचे काय खर्च असतात आणि काय कशा पद्धतीने निवडणूक राबवल्या जातात, किती पैसे हे पोलिसांना सुद्धा नाक्यावरती सापडलेले असतात, ते कसे विड्रॉल केले जातात, किती दावले जातात, ते आपल्याला सगळंच माहित आहे. मग एवढ्या खर्चिक निवडणुकीला जर आपण 100% त्याला दावेदार असूनही जिंकणार नसू, 100% त्याला आपण दावेदार असून जिंकणार नसू तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणी उतरणार नाही आणि या देशामध्ये लोकशाही नावाला शिल्लक राहणार नाही. आता इथून पुढे तुमची काय स्टेप्स आहे? आम्ही आता आमच्या पद्धतीनं जे माळशिरस तालुक्यातले आमचे आमदार आदरणीय उत्तमराव जानकर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो काही लढाई तो लढू. जरी ही मतदान जरी आता विधानसभेची निवडणूक त्यांनी बॅलेट पेपरवर नाही घेतली तर इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या तरी बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत. मग आता महानगरपालिकेचे काही इलेक्शन आहेत, गेल्या 2-3 वर्षापासून पंचायत राज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या आता कधी एका महिन्यामध्ये कधी लागू शकतात. आणि परत जर सरकारला जर समजा तथ्य असेल की ईव्हीएम द्वारा 100% हे जिंकले जात आहेत उमेदवार तर ते एका महिन्यात निवडणुका घेतील आणि परत सगळे विजय होतील. परत म्हणतील आमचं सरकार आहे, आम्हाला लाभ आहे, आमच्या लाडक्या बहिणींनी. या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण वगैरे काय चालले नाही, या निवडणुकीमध्ये लाडकी मशीन चाललेले एवढं झाले.